नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा प्रश्न काय दिलाय बघूया. एक बेईमान दूध विक्रेता खरेदी किमतीलाच दूध विकण्याचा दावा करतो, परंतु तो त्यामध्ये पाणी मिसळून 25% नफा मिळवतो. तर मिश्रणामध्ये पाण्याचे प्रमाण किती? म्हणजे एक दूध विक्रेता आहे, कसा आहे, बेईमान आहे. ते काय म्हणतंय, जेवढ्याला त्यानं दूध खरेदी केलं, ज्या किमतीला खरेदी केलंय तेवढ्यालाच तो पुढे विकतोय असं म्हणतोय. मग विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये काही नफा होईल का? नाही. मग बिना नफ्याचा धंदा करेल का कोणी? नाही करणार. मग तो काय करतो, त्या दुधामध्ये पाणी टाकतो आणि पाणी टाकून नफा कमवतो. मग किती टक्के नफा कमवतो? 25% नफा कमवतो. मग विद्यार्थी मित्रांनो बघा, याच्यावरून आपल्याला काढता येतं की त्यानं पाणी किती टाकलं. बघा विद्यार्थी मित्रांनो, 25% नफा म्हणजे काय असतं बघा. 25% म्हणजे काय? 25/100. बरोबर का? याची जर आपण काटाकाटी केली तर बघा, 25 एक 25, 25 चोक 100. हा झाला नफा. काय? 25%. बघा नफ्यामध्ये काय असतं, कधीही छेदस्थानी काय असते, खरेदी किंमत, आणि वरी काय असतो, नफा. मग विद्यार्थी मित्रांनो, इथं आपल्याला दूध आणि पाण्याचं बघायचं. बघा खरेदी काय केलं असेल त्यानं, दूधच खरेदी करणार ना. पाणी तर फुकटच भेटते ना. म्हणजे 4 काय असेल बघा, दूध असेल. 4 भाग काय असेल, दूध असेल. आणि नफा म्हणजे काय? नफा कशात कमवला? पाण्यात कमवला. म्हणजे 1 भाग काय असेल, पाणी असेल. मग त्यांनी काय विचारले, तर मिश्रणामध्ये पाण्याचे प्रमाण किती? टोटल मध्ये पाण्याचं प्रमाण किती? टोटल किती बघा, 4 भाग दूध, 1 भाग पाणी. टोटल किती झालं? 5 झालं. याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण विचारले. पाणी किती आहे? 1. आणि आपलं काय, टक्क्यामध्ये उत्तर काढायचे, गुणिले 100. चला, 5 एक 5, 20 पंचे 100. म्हणजे पाण्याचं प्रमाण किती आलं? 20%. पर्याय क्रमांक किती येणार? 3. धन्यवाद.